हॅलो, कशा आहात सगळेजण? चला तर मग आज बनवूया साबुदाणा खिचडी. उपवास म्हटलं की सगळ्यांच्या घरी असते ती म्हणजे साबुदाणा खिचडी. रात्रभर शाबू भिजत ठेवून द्यायचे, जेणेकरून शाबू छान फुलेल. आणि त्यानंतर कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन बटाटे उकडून घ्यायचे. बटाटे उकडल्यानंतर त्यांच्या साली काढून छानसे छोटे छोटे काप करून घ्यायचे. मिरच्याही उभ्या चिरून तिच्यात छानसे छोटे छोटे काप करून घ्यायचे, जेणेकरून तिच्या बिया निघून जातील. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. तेल तापलं की त्यामध्ये मिरची टाकायची. मिरची थोडीशी भाजू द्यायची, तिचा तिखटपणा निघून जाऊ दे म्हणून. त्यानंतर त्यामध्ये टाकायची शाबू टाकल्यानंतर ती अशी तेलामध्ये पूर्ण फ्राय करून घ्यायची आणि गॅस मंद करून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. छानशी शाबू शिजू द्यायची तेलामध्ये. त्यानंतर टोपण उघडून परत शाबूला इकडून तिकडून परतून घ्यायची आणि त्यामध्ये टाकायचा बटाटा, जो आपण उकडून मगाशीच घेतला होता. तो बटाटा टाकल्यानंतर त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मीठ, कारण प्रत्येक पदार्थाला मिठामुळे चांगली चव येते. मीठ टाकून घ्यायचं, परत तिकडून परतून घ्यायचं आणि छानसं झाकून ठेवायचं. गॅस हा मंदच ठेवायचा आणि शाबू फुलू द्यायची. झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटानंतर शाबू छानशी फुलू लागते. बटाटा, मिरची, मीठ आणि शाबू यांचं छानसं मिक्सर तयार होतं आणि त्यावरती टाकायचा महत्त्वाचा म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यानंतर शाबूला छानसा असा कलर यायला लागतो आणि हा कलर खूपच मस्त दिसतो. तर हा कलर येत असताना परत ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटांनं झाकण ओपन करायचं आणि खिचडी आपली कशी शिजली ती बघायची. छानशी अशी खिचडी फुलून आलेली असते. मोकळी खिचडी बघायलाही सुंदर वाटते. बटाटा, साबुदाणा, मिरची आणि शेंगदाण्याचा कूट यामुळे त्यांना एक छानसा असा कलर आलेला असतो आणि बघितल्यानंतर आपल्याला ही खावीशी वाटते. जर तुम्हाला शाबू खाताना त्रास होत असेल तर थोडंसं लिंबाचा रसही त्याच्यावर पिळला तरी चालेल. आणि जर एखाद्याला दहीबरोबर खायचं असेल तर ही शाबू तुम्ही दहीबरोबरही खाऊ शकता. ही खिचडी खाताना इतकी उत्कृष्ट लागते की तोंडात घातल्यानंतर अतिशय मऊसूत आणि पूर्णपणे विरघळून जाते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी ही सगळी रेसिपी डिशमध्ये भरून घेते. तर ही डिशमध्ये भरल्यानंतर अशा पद्धतीनं छानशी अशी दिसते आणि खायला एकदम उत्कृष्ट. आता हीच खिचडी मी देवासमोर ठेवते, कारण आज आहे चतुर्थी, तर देवालाही नैवेद्य दाखवला पाहिजे. चला तर मग श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.